नमस्कार. आपण आलो आहोत नेहमीच्या ठिकाणी, म्हणजेच दरवर्षी माझा या ठिकाणचा एक व्हिडिओ असतो. हा व्हिडिओ आहे आमच्या पाषाणे गावाच्या धरणाचा, बंधाऱ्याचा. आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय गणपतीचे दिवस आहेत आणि आता पाऊस चांगला झालेला आहे आणि या चांगल्या झालेल्या पावसामुळे संपूर्ण हे धरण भरून गेलेलं आहे, अगदी काठोकाठ भरलेलं आहे. याच ठिकाणचा आपण परिसर बघू शकतो. हिरवगार असं दोन्ही साईडला झाडे आहे, गवत या ठिकाणी खूप वाढलेलं आहे. आणि ज्या डॅमची जी खोली आहे खूप डीप आहे. समोर आपण बघू शकतो त्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय केला जातो, मत्स्य शेती पालन, मत्स्य शेती केली जाते. आणि ॲक्च्युली खूप छान असा सुंदर, स्वच्छ आणि शांत असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तिकडे आपण स्वच्छ असं पाणी पाहू शकतो. आपण या डॅममधील पाणी आपण पाहू शकतो. क्लीन अँड क्लिअर वॉटर आहे. मी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. त्या ठिकाणी आम्ही लहान असताना तिथे आंघोळ करायचो, उड्या मारायचो वरून. तो स्पॉट तुम्हाला दाखवतो आहे. अगदी या ठिकाणी आपल्याला तिकडे सांभाळून या. हा बंधारा आहे आणि हा बंधारा ॲक्च्युली हा डॅम 1992 रोजी याच्या अगोदर इथे डॅम होता. तो सुद्धा पाण्यामध्ये तो फुटला आणि नंतर हा पुन्हा डॅम बांधला गेला. आपण बघतो या ठिकाणी पाणी बाहेर जाण्यासाठी इथे ही व्यवस्था आहे. चित्र जास्त झालेलं आहे. समोर जे प्लास्टिकचे टँक दिसतात आणि त्या ठिकाणी एक घर दिसतंय. ते मत्स्य व्यवसाय त्या ठिकाणी केला जातो. आणि या डॅममध्ये बरेचसे मासे सोडण्यात आलेले आहेत. आता पावसा असल्यामुळं डॅम पुरेपूर भरलेला आहे आणि छान वाटतं इथे. शांत, सुंदर, हिरवगार असं वातावरण. जेव्हा एकांत हवा असतो तेव्हा एकांत पाहिजे असेल तर या ठिकाणी आम्ही लहान असताना यायचो. आता इकडे फारसं येणं होत नाही, परंतु गावामध्ये आल्यानंतर, घरी आल्यानंतर गणपतीच्या सुट्टीमध्ये आम्ही या ठिकाणी येत असतो. तर इथे आल्याशिवाय आम्ही राहत नाही. खूप छानपैकी या ठिकाणी आपल्याला मस्त हे पाणी, छोट्या छोट्या लहरी पाण्यावरच्या आपल्याला दिसून येतात. छान.